जल्लोष जयंतीचा 2026 पोलीस हद्दीत राहून घाटकोपर येथे जय्यत तयारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहा, हर्षदीप कांबळे यांनी जनतेला केले आज या आवाहन. ठिकाणी घाटकोपर पोलीस हॉकी ग्राउंडमध्ये मी उभा आहे आणि इथे जल्लोष जयंतीचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. आणि याचं मुख्य कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होण्याचं मुख्य कारण म्हणजे हे घाटकोपरचे सर्व बाबासाहेबांचे अनुयायी ते एकत्रित येऊन ही जयंती साजरी करत आहेत. घाटकोपर जयंतीचा जल्लोष जे आहे हा याच्यासाठी ह्या घाटकोपरची सगळे मंडळं एकत्र येऊन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. आणि इथे तुम्हाला आताही बघायला मिळतं की बरेचसे यूथ व्हॉलंटियर जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले. तयारी आता सगळी इकडची जी आहे ती सगळी चालू आहे तयारी. आणि ही तयारी चालू असताना इथे बऱ्याचशा महिलांचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे, तरुणांचा सहभाग आहे, सगळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचासुद्धा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आणि हा जयंतीचा जो आहे, जयंतीचा कार्यक्रम जो आहे हा फक्त जयंतीचा कार्यक्रम नसून हे बाबासाहेबांचे विचार प्रचार प्रसार करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि बाबासाहेबांपासून जी प्रेरणा घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत तर ते दुसऱ्यांपर्यंत पोचवायचा हाच यामागचा उद्देश आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी सर्वांसाठी केले, ह्या देशासाठी केलेला आहे. ते विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोचवण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये घाटकोपरमधले विशेष आकर्षण म्हणजे इथली जी छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांचंही या ठिकाणी पथनाट्य, नाटक, ड्रामा, डान्स अशा प्रकारचं आहे. जवळपास 150 ते 200 महिलांचं लेझिम नृत्य या ठिकाणी आहे. त्यानंतर इथे ज्या आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या, बुद्धिबळ स्पर्धा असेल, क्रिकेट स्पर्धा असेल आहे, त्या वेगवेगळ्या स्पर्धांचं पारितोषिकही या ठिकाणी जे आहेत ते आम्ही वाटप करणार आहोत. आणि याच्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे सगळे घाटकोपरची मंडळी तर सोबत आहेतच, पण या कार्यक्रमासाठी नवी मुंबई असेल, कल्याण असेल, पनवेल असेल, दुसऱ्याही शहरांमधून बरेचशी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येणार आहेत. आणि हे सगळं याचं कॉर्डिनेशन जे आहे ते घाटकोपरचे आमचे जे तरुण मुलं आहेत ते कॉर्डिनेशन फार चांगल्या प्रमाणे करत आहेत. जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी या कार्यक्रमाला खूप सारे अधिकारी जे आहेत ते अधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. हा जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही लगेच इथल्या तरुण मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, ते कसं आपल्याला त्याच्यापासून फायदा घेता येईल आहे त्याचं पण मार्गदर्शन शिबिर जे आहेत दर महिन्याला आम्ही घाटकोपर या ठिकाणी राबवणार आहोत. या ठिकाणी खूप चांगलं पोटेन्शियल आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन असणारा हा जो तरुण युवा वर्ग जो आहे त्याची साथ मिळाल्यामुळे हा जयंतीचा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर याची चर्चा होणार आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि आपण सर्वांनी उद्या या जयंतीचा जल्लोष जो आहे, बाबासाहेबांच्या जयंतीचा खूप मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही आपण घेतो आहे. आणि विशेष करून आपण या ठिकाणी आदर्श शिंदे जे आहेत ते गायक त्यांच्या संपूर्ण संचासही या ठिकाणी राहणार आहेत. तसंच बाबासाहेबांवर एक सुंदर डॉक्युमेंटरी जी आहे ती एक विशेष या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्यावर तीसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे हा 3-4 तास चालणारा कार्यक्रम आहे. वेगवेगळे पण खूप याच्यामध्ये आहे. तिथे चौदार तळ्याचंही दृश्य जे आहे ते या ठिकाणी स्टेजमध्ये आम्ही बनवणार आहोत. तर ते सुद्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा सजलेला जयंतीचा जल्लोष आहे. आपण सर्वांनी या जल्लोषामध्ये सामील व्हावं एवढीच विनंती करतो. जय भीम.